ला उपमुख्यमंत्री मिळणार आहे, कारण सुनेत्रा पवार याच राज्याच्या उपमुख्यमंत्री होणार आहेत अशी महत्त्वाची बातमी समजतेय। उपमुख्यमंत्री पदासंदर्भात सुनेत्रा पवार सकारात्मक असल्याचं समजतंय आणि राज्याला, महाराष्ट्राला पहिल्यांदाच महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत। सुनेत्रा अजित पवार यांच्या रूपानं या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत। माझे सहकारी अमेय चुंभळे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून या संदर्भात आपण आणखी तपशील घेणार आहोत। अमेय, आपण बघतोय की पहिल्यांदा महिला उपमुख्यमंत्री राज्याला मिळणार आहेत। सुनेत्रा पवार यांच्या रूपानं या पहिला महिला उपमुख्यमंत्री मिळतील, या संदर्भात आणखी काय तपशील? हो, आज सकाळपासूनच राष्ट्रवादी पक्षात खूप वेगवान घडामोडी सुरू आहेत। आपण पाहिलं तर सगळ्यात आधी ही बातमी आली की प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे हे वर्षा बंगल्यावर गेले होते। तिकडे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी त्यांची जवळपास 1 ते सव्वा तास चर्चा झाली। त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची सुद्धा अंतर्गत बैठक झाली आणि त्यानंतर जय महाराष्ट्राने ही बातमी सगळ्यात पहिले दिली की सुनेत्रा पवार यांच्या नावावर सगळ्यांचं एकमत झालेलं आहे। अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना आता अजित पवारांचं जे दुर्दैवाने अपघाती निधन झालेलं आहे, त्यानंतर अजित पवारांकडे जे पद होतं, जे अतिशय मानाचं पद होतं, जे त्यांनी कमावलं होतं अजित पवारांनी, ते त्यांच्या पत्नीकडे जावं अशी सगळ्यांची इच्छा आहे। याच्यामध्ये 2 महत्वाच्या गोष्टी आहेत। पहिली गोष्ट अशी आहे की राष्ट्रवादी पक्ष म्हणजे जेव्हा तो एकसंध होता तेव्हा त्याचे 2 भाग झाले होते, अजितदादा गट आणि पवार गट। त्याच्यानंतर आता जेव्हा एवढा मोठा आघात पक्षावर झालेला आहे, तेव्हा आताच्या नेत्यांना पुढे जाऊन कुठलाही प्रॉब्लेम किंवा समस्या नकोय। त्यामुळे सुनेत्रा पवार हे सर्वमान्य नाव सध्या तरी या सगळ्या नेत्यांना वाटतंय। दुसरी बाब अशी आहे की सुनेत्रा पवार या आता राज्यसभा खासदार आहेत। त्या बारामतीहून लोकसभेची निवडणूक सुद्धा लढल्या होत्या आणि त्यांना सरकारी प्रशासनाचा अनुभव आत्ता नसला तरीही बारामतीमध्ये त्या अनेक संस्था चालवतात। त्या बारामती टेक्सटाईल कॉर्पोरेशन नावाची कंपनी चालवतात। अनेक महिला बचत गट असतात त्यांना त्यांनी उभं केलेलं आहे। अनेक सेवाभावी संस्थांची त्या निगडीत आहेत। त्या स्वतः एक एनजीओ सुद्धा चालवतात आणि पर्यावरण रक्षण असेल, शाश्वत शेती असेल, ग्रामीण महाराष्ट्राचे प्रश्न असतील किंवा शहरी प्रश्न असतील, या सगळ्यांची सुनेत्रा पवार खूप चांगल्या रीतीने अवगत आहेत। त्याच्यामुळे त्या जे ना त्या राजकारणात नवख्या आहेत ना त्या समाजकारणात नवख्या आहेत। फक्त आतापर्यंत कुठलं राजकीय मोठं पद त्यांच्याकडे नव्हतं एवढाच मुद्दा आहे, मात्र ते अनुभवाने येतं, त्यात काही फार मोठी बाब अशी नाहीये। याच्या आधी पण आपण अशी अनेक उदाहरणं पाहिलेली आहेत। याचं सगळ्यात मोठं उदाहरण देता येईल ते सोनिया गांधी यांचं। म्हणजे त्या तर परदेशी नागरिक होत्या, मात्र जेव्हा सोनिया गांधी राजकारणात आल्या तेव्हा आज तक त्या काँग्रेसच्या सर्वाधिक कार्यकाळ असलेल्या अध्यक्ष राहिलेले आहेत। हे उदाहरण यासाठी दिलं, आता सोनिया गांधी किंवा काँग्रेसचा याच्याशी काही संबंध नाही, मात्र एखादी व्यक्ती जर का सरकारच्या सिस्टीम मध्ये किंवा ह्याच्यामध्ये नसेल, याचा अर्थ ती त्याचा पुढे यशाची गॅरंटी नाही वगैरे असं काहीही नसतं। सुनेत्रा पवार यांचं ज्ञान, त्यांचा आवाका, त्यांचं ग्रास्पिंग पॉवर ही प्रचंड आहे आणि त्याच्यामुळे पूर्ण पक्षाला त्यांच्याकडनं आता प्रचंड अपेक्षा आहेत। आता जसं आम्ही आपण म्हणतोय की पक्षाला निश्चित अपेक्षा आहेत, राज्याला निश्चित अपेक्षा आहेत, पण पक्षांतर्गत गोटात काय सुरू आहे? म्हणजे जे काही महत्त्वाचे नेते आहेत राष्ट्रवादीचे, ते सगळे जण सुनेत्रा पवार यांच्या नावासाठी अनुकूल आहेत का? हो हो, आपण जर पाहिलं की अक्रॉस लीडर्स, म्हणजे जसं आपण आता पाहिलं की प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे हे जी सगळी राष्ट्रवादी काँग्रेसमधली मोठी मोठी नावं आहेत आणि हे स्वतः अतिशय ज्येष्ठ नेते, म्हणजे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पवार काका पुतण्यासोबत आहेत। या सगळ्यांचं एकच मत आहे की सुनेत्रा पवारांना आता उपमुख्यमंत्री करावं, कारण जे तळागाळातले कार्यकर्ते आहेत आणि आपण काल पाहिलं रीती की अजित पवारांच्या अंत्ययात्रेला केवढी लाखो लोकांची गर्दी झाली होती। त्यामुळे जे एक मोठे लोकनेते होते अजितदादा पवार, त्याच्यामुळे त्यांचं फॉलोईंग, त्यांची लोकप्रियता ही प्रचंड आहे। लोकांच्या भावना अतिशय दुखावलेल्या आहेत, तीव्र भावना आहेत आणि अशा वेळी उपमुख्यमंत्रीपद कोणाकडे जातं ह्याला अनेक राजकीय परिमाण पण प्राप्त होतात। एका अर्थानं सिग्नलिंग पण असतं ते, आणि त्या सगळ्या ह्याच्यात अजित पवारांच्या पत्नी यापेक्षा अजून कुठला म्हणजे नेता किंवा उमेदवार ह्या पदासाठी असू शकतो? तो नाही असू शकत। कारण इथे आपण हे बघितलं पाहिजे की जर का दुसऱ्या कोणाला दिलं असं आपण एक गृहीत धरू, असं काही होणार नाहीये, सुनेत्रा पवारच उपमुख्यमंत्री होणार आहेत, मात्र एक हायपोथेटिकल सिच्युएशन म्हणून आपण पाहिलं की अजून कोणाला तरी केलं तर ती व्यक्ती सर्वांना मान्य होईल का?
अजित पवारांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तीला सोडून दुसऱ्या व्यक्तीला तुम्ही उपमुख्यमंत्री हे का दिलं, असे अनेक सवाल उपस्थित होतील. आणि अशी कुठलीही राजकीय जोखीम, अशी कुठलीही पॉलिटिकल रिस्क सध्या राष्ट्रवादीची जी सगळी वरची फळी आहे, जी टॉपची फळी आहे, त्यांना सध्या कुठलीही रिस्क घ्यायची नाहीये. आणि सुनेत्रा पवार हा सर्वमान्य चेहरा आहे, अतिशय म्हणजे मनमिळाऊ, सुशिक्षित आणि सोबर असं ते व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे त्यांच्या नावाला कोणाला विरोध असण्याचा काही प्रश्न येत नाही. बर, अमेय, आता तुम्ही उल्लेख केलात की राष्ट्रवादीतल्या ज्येष्ठ नेत्यांची ही जी टॉपची फळी आहे, जी वरची फळी आहे आपण म्हणतो, या सगळ्यांकडच्या जबाबदाऱ्या सुद्धा मग बदलणार का? याकडे आता कसं आहे की लगेचच त्या सगळ्यांच्या जबाबदाऱ्या बदलतील असं नाहीये. कारण आपण पाहिलं तर छगन भुजबळांकडे अन्न आणि नागरी पुरवठा आहे, प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आहेत, जी सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष आहेत, खासदार आहेत. त्यामुळे लगेच सगळ्यांच्या जबाबदाऱ्या बदलणार नाहीत. आता सगळ्यांचं म्हणजे जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, बारामतीकर आहेत आणि अखिल महाराष्ट्रातले जे लोक ज्यांचं राजकारणाकडे लक्ष असतं, त्या सर्वांची सध्या प्रायोरिटी आणि त्या सर्वांचं सध्या सर्वाधिक लक्ष याकडे लागलं आहे की अजित पवारांकडे जी पदं होती ती कोणाला मिळणार. तुझा प्रश्न बरोबर आहे की मग बाकी पदांचं काय आणि बाकी नेत्यांचं काय, पण ते सध्या तितकंसं त्याला प्राथमिकता नाहीये. कारण सरकार स्थिर आहे. महायुती सरकारचं आपण 2024च्या डिसेंबर पासून बघतो की त्यांच्याकडे संख्याबळ प्रचंड आहे. त्यामुळे सरकार अस्थिर आहे का तर नाही. राष्ट्रवादी पक्षाची महायुतीतली स्थिती डावाडोल आहे का तर अजिबात नाही. त्यांच्याकडे 41 आमदार आहेत. त्यामुळे ते काय सरकारमधले मायनॉरिटी पार्टनर वगैरे नाहीयेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आता करायची गरज नाहीये. आता सगळ्यात जास्त प्रायोरिटी ह्याला आहे की अजित पवार ज्यांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला त्यांच्याकडे जी पदं होती ती आता कोणाकडे जाणार, आणि त्याचं उत्तर सुनेत्रा पवार हे आहे. जी अमेय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी.